समोरचा अमराठी असला तर लगेच हात सोडू नका आणि उर्मटपणे बोलला तर मग त्यानुसार त्याची पुढची भूमिका घ्या. राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यामुळे फक्त पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बंद दरवाजामागील मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती समोर येते. तसेच 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग तुम्ही एकमेकांशी का भांडता असा सवाल करत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मतभेद विसरून एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केले. महापालिका निवडणुकीच्या तयारीला तात्काळ लागण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळेस दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की विनाकारण कोणाला मारू नका. आधी समजावून सांगा. जर समोरची व्यक्ती मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर त्याला शिकवा. उर्मटपणाने वागणाऱ्यांशी वाद घालू नका. मात्र जर कोणी उर्मटपणे बोललं तर त्याला त्यानुसारच पुढची भूमिका घ्या. व्हिडिओ काढू नका असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.